मी सावळी इंडस्ट्रीजसोबत भागीदार करू इच्छितो. खन्ना साहेबांनी आपल्या हातातील सिगारेट ओठांवर ठेवली आणि मग खूप महागड्या लायटरने ती पेटवत म्हटले. पुढच्या क्षणी त्यांनी सिगारेट कसे अथर्वच्या दिशेने वाढवले. नको, धन्यवाद. मी धूम्रपान करत नाही. अथर्वने नकार दिला आणि मग त्याने खन्ना साहेबांपुढे प्रश्न ठेवला. कशी भागीदारी? चांगली सवय. मी त्यांचे कौतुक करतो. खन्ना साहेबांनी थम्सअप करत म्हटले आणि मग म्हणाले, तुम्ही लोक मार्बल्सचा धंदा करता आणि आमच्या स्टाईलचा व्यवसाय आहे. तर का नाही आपण मार्बल्स आणि स्टाईल सोबत मिळून एकाच ब्रँडने विक्री करावी. मला वाटते यावेळी तुम्हाला भागीदाराची गरज आहे. इतके बोलून खन्नासाहेब अथर्वकडे बघून विचित्रपणे हसले. साळवी आणि खन्ना मिळून मार्केटिंगमध्ये धूम मचवतील. खन्ना हसत म्हणाले आणि मग सिगारेटचा गहन झुरका सोडून संपूर्ण ऑफिस धुरांनी भरून टाकले. अथर्व खन्ना साहेबाकडे पाहत विचारात पडला. तुम्ही विचार करा, तसे खन्ना लवकर कोणाला प्रस्ताव देत नाही. तुम्ही खास आहात म्हणून मी स्वतः इथे चालून आलो आहे. खन्ना साहेबांनी उत्तर दिले आणि मग लगेच तिथून उठून जाऊ लागले. खन्ना गेल्यानंतर लगेच काकासाहेब अथर्वच्या कॅबिनमध्ये आले. काय म्हटले याने? काकासाहेबांनी अथर्वकडे पाहत प्रश्न केला. त्यांना हा संशय होता की खन्ना अथर्वशी मोनिकाबद्दल बोलण्यासाठी तर आला नाही ना. भागीदाराचा प्रस्ताव आणला होता. म्हणत होते की मार्बल आणि स्टाईलचा संयुक्त व्यवसाय करूया. अथर्वने काही विचार करत म्हटले. त्यांच्या डोक्यात अजूनही काहीतरी चालले होते. तर तू काय उत्तर दिले? मला या खन्नाचा उद्देश ठीक वाटत नाही. माझा अर्थ हा आहे की हा आपल्या मुलगी मोनिकाच्या सांगण्यावरून काही वेगळी प्रश्न घेऊन तर नाही आला. अथर्वने आपल्या भुवया ताठ करत म्हटले. अरे, आता तर सगळ्यांना माहिती आहे की तू लग्न केले आहेस. खन्नालाही माहिती असेल, तर तो हे सगळं का विचार करेल? काकासाहेबांनी अथर्वला समजावत म्हटले. आणि बघ, आता आपल्या कंपनीची स्थिती ठीक चालली नाही. खन्नाची भागीदारी आपल्यासाठी खूप फायदेशीर होईल. माझे मान तर तू या भागीदारीसाठी होकार दे. पण काकासाहेब, मला हे सगळे मोनिकाचा खेळ वाटत आहे. अथर्वने थोडेसे परेशान होत म्हटले. अरे, तर तो कोण कंपनीचा हिस्सा मागत आहे? तो फक्त एक भागीदारी डील करू इच्छितो. आपल्याला यावेळी कोणत्याही मजबूत आधाराची गरज आहे आणि खन्नापेक्षा उत्तम आपल्याला कोणी आधार देऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला जे ठीक वाटेल. अथर्वला काकासाहेबांची गोष्ट बऱ्याच अंशी ठीक वाटली आणि अशा प्रकारे त्याने भागीदारीसाठी होकार भरला. राणी यावेळी आपल्या रूममध्ये एकटी होती. संध्याकाळी सुमारे 6 वाजले होते. तेव्हाच तिच्या रूमची डोरबेल वाजली. अशा वेळी राणी गोंधळात होती की अखेर यावेळी रूममध्ये कोण येऊ शकते. तिने लवकरच रूमचा दरवाजा उघडला आणि पाहिले की तिथे समोर मोनिका उभी होती. मोनिकाला ओळखायला राणीला थोडाही वेळ लागला नाही. राणी काही बोलण्यापूर्वीच मोनिका स्वतःच रूममध्ये घुसली. वा, तुझे नशीब किती चांगले आहे ना. मोनिकाने रूमच्या चारही बाजूनी नजर फिरवत म्हटले आणि मग राणीच्या अगदी समोर उभी राहून तिच्या डोळ्यात बघत म्हणाली. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आणि एवढ्या शानदार रूममध्ये तर तू कधी नोकराच्या जागेवरही घुसण्याचा विचार केला नसेल का? बरोबर म्हटले ना मी? मोनिकाने आपली डावी डोळ्याची भुवई उचलत म्हटले. राणी कोणत्याही प्रतिक्रियेविना शांतपणे मोनिकाचे सगळे बोलणे ऐकत राहिली. बोल ना, बोलत का नाहीस? मोनिकाने राणीच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न केला. अच्छा, चल, हे तर सांग, अथर्वला तू फसवलं कसे? मोनिका आता रूममध्ये पडलेल्या सोफ्यावर आपली एक टांग दुसऱ्या टांगेवर ठेवून बसली. असा काय खेळ खेळलास की अथर्वने तुझ्यासारख्या 2 पैशाच्या बाईला गावातून उचलून इथे इथे घेऊन आला? मोनिकाने आपला हात उचलून रूमच्या दिशेने इशारा करत म्हटले. राणी अजूनही शांतपणे उभी राहून मोनिकाचे सगळे बोलणे ऐकत होती. एक गोष्ट लक्षपूर्वक ऐकून घेतो. अचानक मोनिका आपले दात ओठ दाबत सोफ्यावर उठून राणीच्या दिशेने झेपावली. तू कशीही अथर्वला आपल्या जाळ्यात फसवलं असो. आज नाही तर उद्या मी तुझी सत्यता सगळ्यांसमोर आणूनच राहीन. मी कधी अथर्वला तुझा होऊ देणार नाही. इतके बोलून अचानक मोनिकाच्या चेहऱ्याचा रंग बदलला. रागाने लाल तिच्या चेहऱ्यावरचा अचानक स्मित हास्याच्या रेषा पसरल्या. राणीला समजले नाही की अखेर अचानक हिला काय झाले. आतापर्यंत तर ही रागाने अंगार झाली होती आणि आता अचानक ही हसू का लागली. तू इथे काय करत आहेस? खोलीत एका व्यक्तीचा ओळखता आवाज घुमला. राणीने मागे वळून पाहिले तर तिथे अथर्व उभा होता. मोनिकाला इथे बघून तोही आश्चर्यात होता. हे ती मी तुम्ही दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. एका क्षणातच मोनिकाने आपले बोलणे बदलले.
पण अजूनही ती अथर्वच्या नजरेतून वाचून राणीला घुरून पाहत होती. दिलीस शुभेच्छा तू? अथर्वने त्वरित प्रश्न केला. हो हो, मोनिकाने खोटे हसत म्हटले. तसे तू हिला अजूनही घरी का नाही घेऊन गेलास? आता माझे मन झाले नाही. तसेही मी राणीसोबत काही वेळ एकटा घालवू इच्छितो. ती माझ्यासाठी खूप खास आहे आणि काही. अथर्वने हसत उपहासात्मक स्वरात मोनिकाला उत्तर दिले. अथर्वचे उत्तर ऐकून राणी दंग राहिली आणि ती त्याला घुरू लागली. नाही, मी जाते, मोनिकाने उत्तर दिले आणि मग राणीला तिरक्या नजरेने घुरून पाहत तिथून निघून गेली. श्वेता कुठे आहे? मोनिका जाताच अथर्वने राणीला प्रश्न केला. जी, अजूनपर्यंत तर इथेच होती. बस ती थोड्या वेळेसाठी एखाद्या कामासाठी बाहेर गेली आहे, राणीने उत्तर दिले. अथर्वने डोके हलवत उत्तर दिले. तो काही आणखीन बोलणारच होता, पण तेव्हाच त्याचा फोन व्हायब्रेट होऊ लागला. हो काकासाहेब, अथर्वने फोन उचलत म्हटले. खन्नाच्या दिशेने पार्टीचे आमंत्रण आले आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूने काकासाहेब बोलू लागले. कशी पार्टी आणि कसे आमंत्रण? त्याने आज कंपनीच्या 25व्या जयंतीची पार्टी ठेवली आहे. तो इच्छितो की तू देखील त्यांच्या पार्टीमध्ये पोहोचावेस. त्याचा मॅनेजर स्वतः आमंत्रण घेऊन आला होता. काकासाहेबांनी अथर्वला सांगितले. तू इथे नक्कीच जायला पाहिजे. पण का? आपले तर अजून कोणतेही संबंध बनले नाहीत. अथर्वने थोडा परेशान होत म्हटले. संबंध बनवायचे आहेत ना आता, म्हणूनच तर म्हणत आहे की तुझे इथे पोहोचणे गरजेचे आहे. ठीक आहे, जातो, अथर्वने आपले डोके हलवत म्हटले आणि मग फोन ठेवला. यानंतर तो त्वरितच तिथून जाऊ लागला. जी, कुठे जात आहात आपण? मी पण येऊ? एकाच जागेवर राहून कंटाळा आला आहे मला, राणीने थोडेसे उत्साहित होत अथर्वला म्हटले. नाही, तिथे तुझी कोणतीही गरज नाहीये, अथर्वने स्पष्ट उत्तर दिले. तसेही आता तुला इथे जास्त दिवस राहायचे नाहीये, लवकरच घरी यायचे आहे तुला. इतके बोलून अथर्व त्वरित तिथून पार्टीमध्ये जाण्यासाठी निघून गेला. राणी उदास नजरेने त्याला जाताना पाहत राहिली. अथर्वला इथून गेलेला केवळ 15-20 मिनिटेच झाली होती की पुन्हा राणीच्या रूमची डोरबेल वाजली. जी, राणीने दरवाजा उघडला तेव्हा तिथे एक अनोळखी व्यक्ती उभी होती. हॅलो मॅडम, मला अथर्व सरांनी पाठवले आहे. त्यांनी तुम्हाला पार्टीमध्ये बोलावले आहे, त्या व्यक्तीने मोठ्या नम्रतेने राणीला म्हटले. हे ऐकून राणीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले. तिला समजत नव्हते की अखेर अथर्वला काय हवे. थोड्या वेळापूर्वीच तर अथर्वने तिला पार्टीमध्ये घेऊन जायला नकार दिला होता आणि आता हे. जी मॅडम, आ गयो, पोहोचत आहे, चालकाने फोनवर बोलत म्हटले. जी, कोणाचा फोन होता? कोणती मॅडम होती? राणीने चालकाकडे बघत संशयपूर्ण स्वरात प्रश्न केला. जी, ती काही नाही, चालकाने मागील आरशातून राणीला बघत म्हटले. ते खरं तर एका दुसऱ्या मॅडमला घ्यायला जायचे आहे, तर त्यांचाच फोन होता. हो, ठीक आहे, राणीने आपले डोके हलवत म्हटले. थोड्याच वेळात चालक राणीला घेऊन पार्टीच्या ठिकाणी पोहोचला. पार्किंग भागात लक्झरी गाड्यांची गर्दी झाली होती. राणी मोठ्या काळजीने त्या गाड्यांना पाहत बंगल्याच्या आत जाऊ लागली. पार्टीमध्ये खन्ना साहेबांचे जवळचे नातेवाईक आणि शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकांची गर्दी झाली होती. खन्ना साहेबांचे घर कोणत्याही महालापेक्षा कमी नव्हते. संपूर्ण बंगल्याला रंगबिरंगी दिव्यांनी सजवले होते. व्यवस्थित कपडे घातलेले वेटर लोकांना पेय आणि स्नॅक देत होते. मैदानाच्या एका कोपऱ्यात नृत्यमंच देखील बनवलेला होता, जिथून अजून फक्त शांत संगीतच ऐकू येत होते. घराच्या सजावटीत आणि चकाचौमध्ये राणी कुठेतरी हरवून गेली होती. घाबरलेल्या राणीचे डोळे फक्त अथर्वला शोधण्यात लागले होते. ओहो, मिसेस राणी सिंह साळवी, काय गोष्ट आहे? अचानक राणीच्या कानावर आवाज पडला. तिने वळून पाहिले तर दंग झाली. तिच्या समोर मोनिका आपल्या काही मित्रांसोबत उभी होती. त्या सगळ्यांनी खूप भावनिक पोशाख घातले होते. कदाचित या संपूर्ण पार्टीत राणी एकटीच अशी होती जी इथे साधी साडी नेसून आली होती. पण तरीही तिच्या साधेपणापुढे आणि सौंदर्यापुढे सर्वांचा रंग फिका वाटत होता. गडद हिरव्या रंगाच्या साडीसोबत कानात मोठे मोठे बाले आणि डोळ्यामध्ये हलके काजळ राणीच्या सौंदर्यात भर घालत होते. आह, तुम्ही तुम्ही इथे कसे? राणीने गडबडून प्रश्न केला. मी इथे कशी? हे हे, हा प्रश्न तर मी तुला करायला पाहिजे की तू इथे कशी? कारण ही माझ्या वडिलांची पार्टी आहे आणि इथे अथर्व तुझ्यासारख्या गवारला तर सोबत घेऊन येणार नाही. तर काय तू इथे न बोलवता पोहोचलीस? मोनिकाने राणीला घुरून पाहत म्हटले. अथर्वने या गवारशी लग्न केले आहे. माय गॉड, म्हणजे तो इतका सुंदर आहे, तो कसे करू शकतो? मोनिकाच्या एका मैत्रिणीने राणीला पूर्ण नजरेने घुरून पाहत म्हटले. हो, काय शहरात मुलींची कमतरता पडली होती की या गवारला उचलून आणलं त्याने? मोनिकाच्या दुसऱ्या मैत्रिणीने हो मध्ये हो मिळवत म्हटले.
त्याच्याशी तर मी स्वतः अजूनही लग्न करेन. शेवटी मी त्याला 2 आठवडे डेट जो केले होते. सगळे जोरात ठहका लावून हसले. राणीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तिला जर माहिती असते की ही पार्टी मोनिकाच्या घरी आहे तर कदाचित तिने आधीच इथे येण्यास नकार दिला असता. "तू तू इथे काय करत आहेस?" अचानक तिथे अथर्व पोहोचला आणि तो राणीच्या दिशेने रागाने भरलेल्या नजरेने पाहू लागला. राणी दचकून अथर्वकडे पाहू लागली. तिला समजत नव्हते की अखेर अथर्व तिच्याशी या प्रकारे का बोलत आहे, जेव्हा की त्याने स्वतःच आपल्या चालकाला पाठवून तिला इथे बोलावले होते. जी ती राणी राडवलेल्या आवाजात बोलायला सुरुवात केलीच होती की तेव्हाच मोनिका मध्येच बोलली, "काही हरकत नाही अथर्व. तसेही ती एकटी तिथे काय करणार होती? चांगले झाले की इथे पार्टीत आली. सगळ्यांना भेटून जाईल, ओळख होईल. तू कधीपर्यंत आपल्या बायकोला या जगापासून लपवून ठेवणार? का राणी, बरोबर म्हटले ना मी?" मोनिकाने राणीकडे बघून चेहऱ्यावर तिरके स्मित हास्य आणत म्हटले. राणी दचकून कधी मोनिकाचा चेहरा बघत होती तर कधी अथर्वचा. तिला समजत नव्हते की अखेर या परिस्थितीत ती काय उत्तर दे. "पण मी तुला." अथर्व राणीला काही सांगायला जातच होता की मोनिकाच्या एका मैत्रिणीने त्याची गोष्ट मध्येच तोडली. "सोडून दे ना अथर्व. चल नृत्य करूया. आज खूप दिवसांनी भेटलो आहोत." आणि मग ती अथर्वचा हात पकडून नृत्यांच्या दिशेने घेऊन जाऊ लागली. "हो हो, चल चल, चला नाचूया," मोनिकाने म्हटले आणि मग ते सगळे नृत्य मंचाच्या दिशेने जाऊ लागले. "तुला तर नाचता येत नसेल." जाण्यापूर्वी मोनिकाने पुन्हा राणीला खालच्या पातळीवर दाखवायला सुरुवात केली. "असो, काही हरकत नाही. तू जेवणाचा आनंद घे. तसंही तुझ्यासारख्यांसाठी तर पोट भरण्याचे सगळे काही असते, आहे ना?" मोनिका राणीकडे बघून हसत तिथून निघून गेली. ती आपल्या मित्रांसोबत आणि अथर्वसोबत मिळून नृत्य मंचावर नाचू लागली. राणी डोळ्यात अश्रू भरून दुरूनच त्या लोकांना पाहत होती. आता तिथे या पार्टीत तिचे बिलकुल मन लागत नव्हते. तिला बस लवकरात लवकर या दम गुदमरणाऱ्या जागेतून बाहेर निघून जायचे होते. आपल्या साडीच्या पदराने ती आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत तिथून बाहेरच्या दिशेने जाऊ लागली. ती अजून इथून निघतच होती की अचानक तिला काही लोकांचा आवाज ऐकू आला. "अरे, या मुलीला ओळखले." राणी एकदा मागे वळून पाहिले तर तिथे 2-3 मुले तिच्या दिशेने इशारा करत बोलत होते. पाहण्यात ते तिघेही मुले एखाद्या श्रीमंत बापाची बिघडलेली मुलेच वाटत होती. "अरे, थांब थांब, हा व्हिडिओ बघ ना, हिचाच आहे ना, बघ कशी नाचत आहे." हे हे हे. आणि मग हिच्याचमुळे अथर्वसिंह साळवीने बार मॅनेजरला थप्पड मारला होता. त्या मुलांचे संपूर्ण बोलणे राणीला स्पष्ट ऐकू येत होते. "पण ही इथे काय करत आहे?" दुसऱ्या मुलाने आश्चर्यचकित स्वरात प्रश्न केला. "अरे, असेल रे भावा, काय माहिती कोणाचे मन रमवायला आली असेल." हे हे हे. तिघेही जोरात हसू लागले. "अरे ऐक ना, विचारू काय हिला, बारवाली आहे, चालशील काय आमच्यासोबत?" दुसऱ्या मुलाने म्हटले. राणीच्या कानावर जसा हा आवाज ऐकू आला तिच्या डोळ्यातून अश्रू टपकू लागले. राणी कोणत्याही प्रकारे त्यांना दुर्लक्ष करत पुढे वाढून लागली. पण तेव्हाच त्या ग्रुपमधील एक मुलगा राणीच्या दिशेने वाढू लागला. हे बघून राणीने आपले पावले जलद केले. तो मुलगाही राणीच्या मागे मागे वाढू लागला. "ओय थांब ना, 1 मिनिट." झटक्यात तो मुलगा राणीच्या समोर उभा झाला. नृत्य मंचावर अथर्व मोनिका आणि तिच्या मित्रांसोबत अनिश्चिततेने नृत्य करत होता. त्याचे सगळे लक्ष राणीवर होते. अचानक जेव्हा त्याला राणी दिसली नाही तेव्हा त्याने विचारले, "आता तर इथेच होती, कुठे निघून गेली अचानक?" दुसरीकडे राणी त्या मुलांपासून वाचून पार्टीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. एक मुलगा झट दिशी तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला, "ओय थांब ना, 1 मिनिट." जी घाबरलेल्या राणीने उत्तर दिले, "तू बारमध्ये नृत्य करतेस ना?" बाकी दोघी मुलेही जवळ आले. राणीने घाबरून नकार दिला, "हो, नाही, नाही, नाही ना." "अरे, खोटे का बोलत आहेस? आम्ही पण पैसे देऊ. आमच्यासाठी पण नृत्य करून दाखव. खूप पैसे आहेत आमच्याजवळ." चेहऱ्यावर विचित्र स्मित हास्य घेऊन एक मुलगा राणीच्या खूप जवळ आला आणि हात पुढे वाढू लागला. राणी घाबरून मागे हटायला लागले. तेव्हा ती अचानक कोणाशी तरी टकरली. मागे वळून पाहिले तर तिथे अथर्व उभा होता. अथर्वला बघताच त्या मुलांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. थपडांचा जोरदार आवाज घुमला. राणीने पाहिले तर एका मुलाच्या गालावर हात होता आणि तो रागाने अथर्व आणि राणीला घुरून पाहत होता. अथर्वने विचार न करता बाकींच्या दोन्ही मुलांच्या गालावरही एक एक थापड जडला. तिथे आणखीन काही लोक येऊन उभे राहिले आणि सगळे अथर्वला आश्चर्याने पाहू लागले. "तेव्हाच तुमची हिंमत कशी झाली माझ्या भावावर हात उचलण्याची?" म्हणत सूरज बघेल अथर्वच्या समोर आला. सूरजला अथर्वने कंपनीतून काढून टाकले होते. अथर्वने एका मुलाचा कॉलर पकडून ओढला. "हा तुझा भाऊ आहे?" "हो." "पण तू त्याच्यावर हात कसा उचललास?" सूरजने पहिल्यांदाच अथर्वशी तू म्हणून बोलले.
उत्तर म्हणून अथर्वने सूरजच्या भावाच्या गालावर आणखीन एक जोरदार थप्पड जडला. याला तू इतकीही तमी शिकवली नाहीस की कुणासोबत जबरदस्ती करायची नसते, अथर्वने सूरजला घुरून पाहत म्हटले. आणि त्वरितच त्याच्या भावाच्या तोंडावर दुसरा तमाचाही जडला. पार्टीत सगळ्यांसमोर आपल्या भावाला मार खाताना बघून सूरज आग बबूला झाला, पण काही बोलू शकला नाही. अथर्वने सगळ्यांसमोर राणीचा हात पकडला आणि म्हणाला, चल इथून. तेव्हा सूरज मागून ओरडला, अथर्व सिंह साळवी, हा अपमान मी कधीही विसरणार नाही, कधीही नाही. अथर्वने एक नजर सूरजकडे पाहिले आणि राणीला घेऊन निघून गेला. मागे उभी असलेली मोनिका सूरजच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, हे सगळे त्या राणीमुळे झाले आहे. तू काळजी करू नकोस, आम्ही याचा संपूर्ण हिशेब करू. अथर्व आणि राणी शांतपणे गाडीत बसले होते. राणी मान खाली करून म्हटले, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला या प्रकारे पार्टीत यायला नको होते. अथर्वने तिच्याकडे न पाहता उत्तर दिले, ठीक आहे. थोड्या वेळाने राणीने कारची खिडकी खाली केली आणि पाय वर करून सीटवर बसली. अथर्वच्या रागाने घुरण्यावरून तिने त्वरित खिडकी बंद केली आणि पाय खाली केले. अथर्वने दीर्घ श्वास सोडत म्हटले, तुझा पोशाख तर श्वेताने सुधारला, पण आता मी तुझ्या या हरकतीचे काय करू? खरंच म्हणतात आजोबा की माणसाला वरतून कितीही बदलले तरी त्याची शख्सियत कधीही बदलत नाही. अथर्वने राणीला हॉटेलवर सोडून आपल्या घरासाठी निघून गेला. रात्री झोपेतून उठून अथर्वने कॉल उचलला. दुसऱ्या बाजूला आजोबांचा आवाज होता. खंबागडी आजोबा. अथर्वने म्हटले, आनंदी रहा बाळा. आजोबाने उत्तर दिले आणि म्हणाले, बाळा, पुढच्या आठवड्यात मी तुझ्या गादीचा तिलक उत्सव ठेवला आहे. मी माझ्या जीवनात तुला माझा वारसदार बनताना बघू इच्छितो आणि मरण्यापूर्वी एकदा सुनबाईला पण बघण्याची इच्छा आहे. अथर्वने होकार भरला. जी जी आजोबा. फोन ठेवल्यानंतर अथर्व गहन विचारात पडला. आता त्याला लवकरच राणीला नुसते घरी घेऊन जायचे नाही, तर तिला आजोबांनाही भेटवावे लागेल. त्याला भीती सतावू लागली की कुठे कोणाला त्याच्या आणि राणीच्या लग्नाचे सत्य माहिती होऊ नये. 7वा भाग लवकरच येतोय. थरार, ट्विस्ट आणि मजा घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, कमेंट करा आणि साथ अशीच राहू द्या.